4 महिन्यांपूर्वी माझा हा मोबाईल चोरीला गेलेला होता आणि चोरीला गेलेला मोबाईल मला परत कसा मिळाला हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. खरं तर मोबाईल चोरीला गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्ही पोलिसांकडे एक FIR केली पाहिजे, जेणेकरून चोरीला गेलेल्या मोबाईलवरून जर काही चुकीचा प्रकार घडला तर तुमच्याकडे पुरावा असेल की तुमचा मोबाईल हा चोरीला गेलेला आहे. त्यानंतर तुम्ही पोलिसांना विनंती केली पाहिजे की ह्या मोबाईलचा जो IMEI नंबर आहे, जो मोबाईलच्या बॉक्सवर असतो, तो IMEI नंबर तुम्ही ब्लॉक करा आणि ट्रेसिंगला टाका. ब्लॉक केल्यामुळे होईल काय, की त्या मोबाईलमध्ये एखादं दुसरं सिम कार्ड टाकलं तर ते चालणार नाही आणि ट्रेसिंगला लावल्यामुळे जेव्हा तुमचा मोबाईल ऑन करण्यात येईल तेव्हा तो मोबाईल आपोआप ट्रेस केला जाऊ शकतो, जेणेकरून पोलिसांना त्या मोबाईलचं लोकेशन कळणार. माझा मोबाईल ट्रेसिंगला होता. मी IMEI नंबर ब्लॉक करायला लावला आणि त्या माध्यमातून मला हा मोबाईल परत मिळाला आणि 4 महिन्यानंतर हा मोबाईल ज्या कंडिशनमध्ये होता त्याच कंडिशनमध्ये मला परळी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी हा मोबाईल मला परत केलेला आहे. खरं तर मोबाईल परत मिळेलच या अपेक्षेपेक्षा त्या मोबाईलवरून काही चुकीचा प्रकार जर घडला, त्यामध्ये आपलं नाव येणार नाही आणि नंतर आपल्याला न्यायालयाचे खेटे मारावे लागणार नाहीत, या गोष्टीची काळजी करून तुम्ही तक्रार करा. आणि खूप वेळा पोलिसांना त्यांच्या पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड मेंटेन करणं किंवा ट्रेसिंगचा रेकॉर्ड मेंटेन करणं याचे वरिष्ठांकडून आदेश असतात आणि अशा आदेशामध्ये तुमचा मोबाईल तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर एखाद्या वेळेस पोलिसांनी धाड टाकली किंवा एखाद्या चोराला पकडलं आणि त्यामध्ये अनेक मोबाईल मिळाले, तर जो IMEI नंबर तुमचा रजिस्टर आहे आणि पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पण तो IMEI नंबर रजिस्टर असेल आणि त्या चोरांकडून जो मुद्देमाल मिळालेला आहे त्या मुद्देमालामध्ये तुमचा मोबाईल असेल, तर पोलिसांना पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला इझी जातं आणि त्यामुळे तुमचे मोबाईल परत मिळण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढतात. FIR करणे, IMEI नंबर ब्लॉक करणे, IMEI नंबर ट्रेसिंगला लावणे, यामुळे तुमचा मोबाईल तुम्हाला परत मिळण्याचे चान्सेस वाढतात आणि चुकीचा प्रकार काही घडला तर तुमच्याकडे FIRचा पुरावा असतो.